या ठिकाणी आमचे शांताराम चौधरी देखील या ठिकाणी आलेले आहेत, अभिजित आलेला आहे, अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मनोज आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. या ठिकाणी रमेश जयस्वाल साहेब आलेले आहेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. सर्वांना मानाचा जय भीम. भीम महोत्सव मुलुंड आणि विनोद जाधव हे त्रिकूट आणि हे समीकरण गेल्या 12 ते 13 वर्षापासून हे समीकरण चाललेलं आहे असं फाली साहेबांनी मगाशी त्यांच्या 2 मिनिटाच्या भाषणात सांगितलेलंच आहे. पण हे त्रिकूट सांभाळणं आणि नेहमी चालत ठेवणं एखादी प्रथा आणि नुसती चालत ठेवणं नाही. 18 मार्च म्हणजे 18 मार्चला शुभारंभ, 9 एप्रिल पासून भाऊंच्या बर्थडे पासून ते पुढचे 7 दिवसाचा तो कार्यक्रम, हा चोख कार्यक्रम विनोदभाई जाधव आणि मुलुंडमध्ये अशा मोठ्या प्रमाणात करत असतात. ही खरं तर मुलुंडकरांसाठी गर्वाची बात आहे, बहुजनांसाठी गर्वाची बात आहे, दलित समाजासाठी गर्वाची बात आहे की आपल्यातला एक माणूस आणि आपल्यातला एक समाजाचा बांधवाचा कार्यकर्ता, हाडामासाचा कार्यकर्ता, अशा प्रकारचा कार्यक्रम अख्ख्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात देखील असा कार्यक्रम होत नाही. अशा प्रकारचा सुबक आणि सुरेख कार्यक्रम विनोदभाई जाधव दरवर्षी करत असतात. या कार्यक्रमाची स्पेशालिटी जर बघायला गेले, ठीक आहे, कार्यक्रम होत असतात, ऑर्केस्ट्रा असतो, मोठमोठे सिंगर्स येतात, देखावे येतात, त्या प्रकारचे आपण समाज प्रबोधनाचे कार्यक्रम विनोदभाईंच्या नेहमी करत. पण विनोदभाईच्या जर योगच्या हिशोबाने जर मी बघितलं, क्रिएटिव्ह मॅन असं मी त्यांना बोलवलं जाईल. कारण की जसं आपण आतमध्ये येतो तो जो बाहेरचा देखावा आहे, त्या देखाव्यामध्ये बाहेरच्या लोकांना ते जे त्यांच्या डोक्यातील विचार त्या समाजामध्ये प्रबोधनाचं काम करतात, ते विनोदभाईंचं सगळ्यात देखाव्याचं काम आणि महत्वाचं काम मी जर या गोष्टीला विचारलं तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. मागच्या वेळेला वाटतं भीमा कोरेगाव होतं, त्याच्या अगोदर संविधानाचं संसदेचं होतं आणि या वेळेला महाडचे 100 वर्ष पूर्ण होण्याचं काम आणि तो सुबक देखावा आज विनोदभाई जाधव करत असेल. अशा या विचाराला मी विनोदभाईला मी धन्यवाद करतो आणि मला 2 शब्द इथे बोलल्याबद्दल, मान ठेवल्याबद्दल मी विनोदभाई आणि अजित दादा रणदिवे यांचे देखील आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.